गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज मी तर कॉफी बनवत आहे. सकाळी सकाळी आंघोळ झाली माझी. आता मस्त आपण आता कॉफी पिऊ. कॉफीची पुढे दे. दुधाला उकळी आली गाईज. आता आपण गॅस बंद नाही करू आपण. आता सध्या हे कॉफीची पुढे फोड याच्यात टाक. आता हे दूध वर चाललं गाईज. याला आता आपण बंदच करून टाकू सध्या पुरतं. नाही करायचं. याच्यात टाक. तुला शिकवतो ना कॉफी कशी बनवायची. तर याच्यात टाकू पण थोडीशी साखर. हे बाम कायला आणलं तू ना? खेळत असते काय बाम सोबत? अरे बाम नाही टाकायचं त्याच्यात. आता याच्यामध्ये आपण टाकू हे दूध. चाय बनला. चाय पहा गाईज, आपली कॉफी बनवून तयार आहे. मस्त. नाही गाईच, चाय वय चाय. चाय असा होता काय? चाय असा बनवत असते काय? बस होय तिकडे. तू पेत काय? पे ना, मस्त लागते ना. त्याला आपण आता मिक्स करून घेऊ. साखर टाकली होती ना. चला गाईज, मग आता आपण पिऊ कॉफी. मी कॉफी पिऊन घेते, मग त्याच्यानंतर आपण सोमाची एक रेसिपी दाखवते मी तुम्हाला. झाली आपली कॉफी पिऊन. हे कप डीमार्टला मिळते. तर आधी झोपली आहे. तर गाईज, आपण आता संध्याकाळचे 7 वाजले. 7 नाही 7:30 झाले होते. तर आई इथं बनवत आहे चांपुराचे वडे. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर हा कोपर आहे ना, पिठाचाच कोपर आहे. तर त्याच्यामध्येच बनवत आहे, कारण भांडे वाचवायचे आहे. भांडे धुण्यामध्ये खूप पडतात काही बनवायचं असलं तर. आणखी आई बनवत आहे, तर आई तर भांडे वाचवणारच. तर मग जे कोपर आहे त्याच्यामध्येच बनवते. मी जर बनवत असती तर मी 2-3 भांडे यूज केले असते, कारण हे मला आता खराब वाटते. आणि व्हिडिओमध्ये दाखवायचं तर चांगलंच दाखवावं लागते. पण आता ते आई बनवत आहे, तर मग काही बोलू नाही शकत. त्याच्यामुळं जसं बनवते तसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर इथं कोपरमध्ये चटणी, आणखी हळद आणि मीठ टाकून घेतलं. आता त्याच्यामध्ये टाकत आहे बेसन. 2-3 चम्मच बेसन टाकलं इथं. हे पाण्याला खूप बेसन लागते. आता त्याला चांगलं मिक्स करून घेत आहे. ह्या कोपरमध्ये कसं भिजवणार आता तुम्ही पहा. याच्यामध्ये भिजवता तरी येते का बरोबर. आणि सगळं त्याच्यातच एकत्र करून टाकलं. पूर्ण त्या पानावर अत्याचार करून टाकला माझ्या आईनं. आता सोमवार इथं मिक्स करत आहे. तर सगळे थोडं पाणी टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे गाईस. तर इथं हे सगळं असं मिक्स करून घेतलं. अर्धं तर त्या कोपरलेच लागत आहे. याच्यामध्ये बरोबर मिक्स नाही होत गाईज. तुम्ही मस्त एक गंज घ्यायचा. पण आता हे माझी आई आहे, तर आई काही करते. त्याच्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे 2 पानं घेतले. इथं दगडू पण आला होता पाहासाठी काय बनवत आहे म्हणून. दगड्यालाही खूप आवडते हे पानं. हे पाण्याचे वडे खूप आवडते दगड्याला. दगड्या शिकून घेत आहे कसं बनवायचं. तर आता त्याला सगळं असं बेसन लावून घ्यायचं. गाईज कशी बनवत आहे. पूर्ण ते कोपरले खराब करून टाकलं आहे. ते पूर्ण पानाला खराब केलं आहे.
त्याच्यानंतर गाईस एकावर एक पाळ ठेवून हे असं बेसन लावून घ्यायचं. नंतर त्याला असं गोल करून ठेवायचं. आता याला असं गोल राऊंडमध्ये करायचं. हे तुम्ही अलग करा, माझ्या आईने याच्यामध्येच केलं तर सगळं असं गलाटा दिसत आहे. याच्यानंतर असं राऊंड करून ठेवून द्यायचं. तर त्याच्यानंतर इथं दुसरं बनवत आहे. नंतर गाईस इथं कुकर घ्यायचा. तुम्ही इडलीचं भांडं पण घेऊ शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं कुकरमध्ये खाली. आणखी ते एक चाळणी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर ते वडे ते हे पामी त्याच्यानंतर त्या चाळणीमध्ये हे असे वडे ठेवून द्यायचे वाफवासाठी. तर 10 मिनटानंतर आपण पाहू झाले की नाही. तर इथं पहा माझ्या आईनं 2 झाकण झाकून ठेवले. 2 झाकाची काही गरजच नाही गाईस, एकच झाकाचं. तर त्याच्यामध्ये डबल झाकून ठेवलं. आई आहे ते काही करू शकते. तर हे तर निघत नव्हतं, मी तोपर्यंत काढून घेते गाईस. मग आता आपण पाहू झाले की नाही. तर चाकूला समजा नाही लागलं बेसन तर समजून जायचं झाले म्हणून. आता एका प्लेटमध्ये काढून आपण याला थंड करून घेऊ. आता काही याला आपण असं कापून घेऊ, छोटे छोटे तुकडे करून घेऊ. थंड झाल्यावर कापा म्हणजे लवकर असं कापल्या जाईल. तर इथं पहा मी सगळे असे वडे हे कापून घेतले. आता एक कढाई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ आपण थोडंसं. तर इथं 3 चम्मच मी तेल टाकून घेतलं. तुम्ही ह्या वड्याला तळू पण शकता, पण जास्त हेल्दी जर बनवायचे असेल तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये याला फ्राय करू शकता. तर याच्यामध्ये मी तीळ टाकून घेतले. आता आपण हे वडे टाकून देऊ. आता हे सगळे वडे आपण कढाईमध्ये टाकून देऊ. थोडे थोडे करून असे सगळे वडे मी टाकून दिले गाईस. तर आता याला आपण मिक्स करून घेऊ. सगळ्या वड्याला तीळ लागली पाहिजे. त्याच्यानंतर हे 10 मिनटानंतर आपले वडे बनवून तयार आहे. तर हे पण वडे मी टाकून घेते त्याच्यामध्ये. नंतर गाईस आपले वडे बनवून तयार आहे. तर या जेवण करायला मस्त. तर मस्त वडे आहे गाईस, आणखी वरण आहे आणि पोळी आहे. भाजी पण केली होती, पण मला ते भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे वरण आणखी पोळीसोबत जेवण करत आहे.